सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15%वर, 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचा समावेश. नवीन आयात शुल्क लागू, सोनं खरेदी महागली. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार. संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली आहे. स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा निर्णय. मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार. सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या याचा आढावा घेतला जाईल. मोदींच्या पर्यंत धागे. पोलिसांनी गुरुग्राममधून यश नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. यश सध्या एमबीबीएसचं शिक्षण घेत असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी यशच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय. आतापर्यंत 45 पेक्षा अधिक जण ताब्यात. आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या लोगोचं अनावरण होणार. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेले विकास कामं आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट आदेश. कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक. ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील नसरापूर प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांनी साक्ष नोंदवली. 3 मुलांनी आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिलं होतं. मुलांनी गोठ्यावर दगड मारले, पण आरोपींनी त्याला हुसकावून लावलं. मुलांनी गोठ्याच्या पत्र्यावर दगड मारल्यावर आरोपीनं विटा मारून त्यांना हुसकावून लावलं. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ. आतापर्यंत या प्रकरणात 32 जणांची साक्ष नोंदवली. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईकडे रवाना. खैरनारची वैद्यकीय तपासणी करून सीबीआयचं पथक मुंबईला रवाना. नीट प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन. प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र आहेत. तर लखनौच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांचं निधन. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. रायगडच्या बोरघाटातील मंकी हिल परिसरात मिनी बस अपघात. अपघातात 7 ते 8 जण जखमी असल्याची माहिती. बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. तर विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 43 ते 45 अंशावर. 1889 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशावर. उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यात अकोल्याचं तापमान 46.6 अंश तर अमरावतीचं तापमान 45.4 अंशावर. विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय. नागपूरच्या तापमानात 1 अंशाची वाढ. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी जास्त. 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या आदेशाला नागपूर खंडपीठात आव्हान. उन्हामुळे विदर्भात 26 जून नंतरच शाळा सुरू करण्याची मागणी. राज्य सरकारला नोटीस. 9 जूनपर्यंत उत्तर देण्याचे न्यायालयाचे निर्देश. ठाण्यातील शहापूरमधील कसारा परिसरात आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. नदीमध्ये खड्डे खोदून पिण्याच्या पाण्यासाठी शोधाशोध. वाशिम जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. वाशिम जिल्ह्यात काल 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. राज्यात रासायनिक पदार्थाचा वापर करून बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई होणार. अन्न औषध प्रशासनाच्या नव्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद. युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांना दडका. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 55 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. तर 798 विक्रेत्यांचे परवाने निलंबित. वाशिम शहरातील बंद पडलेल्या रमेश टॉकीज परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी बेकायदेशीर खोदकाम. शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सायंकाळी अचानक धाड टाकत 6 जणांना ताब्यात घेतलं. नागपूर महानगरपालिकेच्या विकास कामांचे आता थर्ड पार्टी ऑडिट होणार. महापौर नीता ठाकरेंचे आदेश. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर चाप लावण्यासाठी मनपा प्रशासन आक्रमक. एकूण कामांपैकी 10% कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिझोरात नाफेडच्या हरभरा गोडाऊनला आग. आगीत पोत्यांचं मोठं नुकसान. गोडाऊनमध्ये अंदाजे 15 ते 16 हजार हरभऱ्याची पोती साठवून ठेवली होती. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे दारूच्या दुकानात चोरी.
चोरट्यांनी दुकानाचं लोखंडी गेटचं कुलूप तोडून आत प्रवेश करत देशी दारूच्या 2 पेट्या, टीव्ही आणि अंदाजे 1.5 लाखांची रोख रक्कम लंपास केली.